नमस्कार. लग्नाच्या वऱ्हाडात मानापानाचं नाट्य आपण नेहमी बघत असतो. म्हणजे अ, एखादी वरमाय आपला अमुक एक मान राखला गेला नाही म्हणून रुसत असते आणि सारखं सांगत असते की आमचा हा अपमान झाला. हे लग्नाच्या वऱ्हाडामध्ये सातत्यानं घडत आलेलं आहे. तसं महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा आता मानापानाचं, मानापमानाचं नाट्य रंगत आहे. सुप्रिया सुळेंनी एक ट्विट केलं आणि सांगितलं की दादांना भाषणाची संधी दिली नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे. बघा, एखादा विषय कसा सेट करायचा असतो आणि त्या पद्धतीनं तो चालत असतो. आता सुप्रिया सुळे पवारांनी ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठी मीडियासाठी हे आयतच खाद्य होतं, आयतं कोलीत होतं. एक महत्वाची बातमी सोडून देऊन या सगळ्यांनी अजित पवारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असं सूत्र मांडायला सुरुवात केली. आता माझा एक पहिला प्रश्न आहे. अजित पवार म्हणजे महाराष्ट्र का? देवेंद्र फडणवीस काय आफ्रिकेतले नागरिक आहेत की पाकिस्तानचे नागरिक आहेत? तिथे उभा असलेला बसलेला सगळा समुदाय हा मराठीच होता की? मराठी माणसांचा सन्मान करायचा म्हणूनच तो कार्यक्रम घेतला होता की? पण मराठी माणसांचा अपमान अशी हकाटी पिटली की एक नवीन मराठी माणूस असं सूत्र महाराष्ट्राच्या निवडणुकीला देता येतं. बरं, मुळात त्या विषयातलं सत्य जेव्हा समोर येऊ लागलं, म्हणजे मला आश्चर्य याचं वाटतं की ज्या वाहिन्यांनी आपल्याच याच्यावरती सगळं दाखवलंय त्यांना सुद्धा हे कसं उमगलं नसेल. नरेंद्र मोदींचा कार्यक्रम पुण्यावरून मुंबईला देखील होता. तिथल्या कार्यक्रमाच्या आयोजनानुसार, म्हणजे मग तो पीएम कार्यालयातला प्रोटोकॉल असेल की सूत्रसंचालकांनी ठरवलेलं असेल, या प्रोटोकॉलनुसार अजित पवारांचं नाव घेण्यात आलं नाही भाषणाला. तिथे थेट नरेंद्र मोदींचंच भाषणाचं नाव घेण्यात आलं. त्यावेळी स्पष्टपणे दिसतंय की नरेंद्र मोदींनी म्हणजे पंतप्रधानांनी अजित पवारांना तुम्ही भाषण करणार का असं विचारलं होतं आणि त्यानंतर अजित पवारांनी नम्रपणे नकार देत नरेंद्र मोदींनाच भाषणासाठी जा असं सुचवलं होतं. देशाचा पंतप्रधान आपला प्रोटोकॉल सोडून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला भाषणासाठी विचारतो आणि मग ते नाही म्हणतात. याच वाक्याला सुप्रिया सुळेंनी खूप मोठ्या स्वरूपात त्याला मांडलं. आता मला सांगा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी दिली नाही हा अपमान कसा होऊ शकेल? बरं, यातला सगळ्यात माझा मोठा प्रश्न आहे, पुन्हा पुन्हा अजितदादाच का लक्ष होत आहेत? म्हणजे अगदी संजय राऊतांनी सुद्धा अजित पवारांना थेट बोलता येत नाही म्हणून अजित पवारांच्या सगळ्या समर्थकांच्या वरती आपलं तोंड सुख घेतलं होतं. अर्थात पुढे संजय राऊतांना ते प्रामाणिक आहेत वगैरे वगैरे म्हणत या सगळ्यामधून माघार घ्यावी लागली होती. मग आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंनी आपल्याच बंधूंचं नाव काढून हे मानापमानाचं नाट्य का बरं रंगवलं असेल? सोपं आहे. अजित पवारांना तिकडे सन्मान नाही याची जाणीव वारंवार करून द्यायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, प्रधानमंत्र्यांनी त्यांना स्वतः भाषण आपण करणार का असं विचारलं होतं. त्यानंतर दुसरं एक नाट्य मुंबईमध्ये रंगत होतं. आदित्य ठाकरेंना सीएमच्या सोबत येऊ दिलं गेलं नाही. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपनं त्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीतून खाली उतरायला सांगितलं अशा स्वरूपाचं. त्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अपसेट झाले होते. आदित्य ठाकरे नाराज झाले होते. आता मला सांगा, या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की मुख्यमंत्र्यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील नरेंद्र मोदींच्या स्वागताला हजर आहेत. आता आदित्य ठाकरे हजर आहेत एवढंच नाही तर स्वतः नरेंद्र मोदी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवून बोललेले आहेत. एवढी राजकीय कटुता असताना देखील पंतप्रधानांनी आदित्य ठाकरेंच्या सोबत साधलेला काही क्षणाचा संवाद असेल, पण हात खांद्यावर ठेवून टाकलेला तो संवाद माध्यमांनी कदाचित बघितलाच नसावा किंवा त्यांना तो बघायचा नसावा. इथेही आदित्य ठाकरेचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान अशा स्वरूपातलं सूत्र मांडलं गेलं.
मला एक कळत नाही आहे, ठाकरे परिवार म्हणजे महाराष्ट्र आहे का? अख्खा महाराष्ट्र तोच. बरं, मुळात ठाकरे परिवारांचं प्रेम हे फक्त मुंबईवरती आहे. म्हणजे ते जे काही बोलतात त्यांना सगळा महाराष्ट्र मुंबईमध्ये दिसतो. मुंबईत असं केलं, मुंबईत तसं केलं आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही सुविधा पुरवतो. आपल्या माणसाचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान अशा स्वरूपात त्याला का मांडलं जात आहे? बरं, हा अपमान आहे का? दोन्ही ठिकाणी आपण बघितलंय. आदित्य ठाकरेंच्या सोबतही मोदींनी खूप छान संवाद साधलाय आणि त्या कार्यक्रमात अजितदादांना देखील मोदींनी आपण भाषण करणार का असं विचारलं होतं. मोदी गुजराती असं म्हणत सातत्यानं मोदींवरती प्रहार करणारे मोदींचा अपमान करत नाहीयेत का? तो भारताचा अपमान नाहीये का प्रधानमंत्र्यांचा अपमान म्हणून? आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा सुद्धा भारतीय नावाची अस्मिता त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मोठी आहे. याआधी पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्यांच्या स्वागतालाही न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा काय सन्मान केला होता? प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्याच्या ऐवजी प्रोटोकॉलनुसार हा राजशिष्टाचार आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजर राहावं हा राजशिष्टाचार सोडून उद्धव ठाकरे त्या आजींना भेटायला गेले होते. हा महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा अपमान नाही का? अहो, गानकोकिळेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना पत्रिकेत नाव नाही म्हणून हजर राहावं वाटत नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचा अपमान नाही का? चला, अपमानाच्या खूप गोष्टी सांगता येतील, पण या स्वरूपाचे अपमान महाराष्ट्राचे अपमान म्हणून तरी ना मांडू नका. कारण महाराष्ट्र हा ठाकरे आणि पवार यांच्या व्यतिरिक्त देखील आहे. तसं असतं तर महाराष्ट्र गीतामध्ये पवार ठाकरेंच्या देशा असंही आलं असतं, पण अंचन कांचन करवंदीच्या काटेरी देशा असं आलंय, दगडांच्या देशा फुलांच्या देशा असं आलंय. आणि या सगळ्यांचा सन्मान करणं हे महाराष्ट्राचं कर्तव्य आहे आणि ते महाराष्ट्र करत आलेलं आहे. आता या महाराष्ट्र गीतात ठाकरे पवारांच्या देशा असा नवा शब्द टाकून महाराष्ट्राचा वेगळाच स्वाभिमान या सगळ्या मंडळींना मांडायचा आहे का असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. तुम्हीही सांगा, ठाकरे पवारांना भाषण करू न देणं किंवा येऊ न देणं याला महाराष्ट्राचा अपमान म्हणता येईल का? तुमच्या कमेंटमध्ये मी तुमची वाट पाहतोय आपल्या प्रतिक्रियांची, कारण हे जगाला महाराष्ट्राला कळणं आवश्यक आहे. नमस्कार.